अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या दरम्यान आता जे शीत युद्ध नव्हे तर जे एकदम कडक असं जाहीर ज्वलंत युद्ध पेटलेलं आहे ते थांबणार नाही. आणि आज निवडणूक आयोगासमोर सुनावणीच्या वेळेला स्वतः शरद पवार तिथं उपस्थित होते. ते निशब्द होते. त्यांचे वकील जे काही बोलायचं ते बोलत होते. शरद पवार फक्त ऐकत होते. आणि दुसरीकडं निवडणूक आयोगाचे अधिकारी हे नवीन तारखा द्यायमध्ये रमलेले होते. आता स्वतः शरद पवार यांची उपस्थिती ही रुबाबात होती आणि निवडणूक आयोग कसा दबावात होता. आणि तिसरीकडे तेथे उपस्थित न राहता बाहेर पत्रकार परिषदांमधून अजित पवार गटाचे कसे बाण चालू होते या संबंधी आपण थोडक्यामध्ये बोलणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. हे बघा, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळ्यांना माहिती. मग असं असताना अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे जी याचिका दाखल केली ती केली की नाही, शरद पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष नाहीत तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजित पवार आणि म्हणून घड्याळाचं चिन्ह हे अजित पवारांना मिळालं पाहिजे आणि आमचा गट हाच अधिकृत पक्ष आहे असं सांगण्यासाठी त्यांनी ती याचिका दाखल केलेली. मग ऍडव्होकेट अभिजित मनु संघवी यांनी शरद पवारांच्या बाजूने आज सुनावणीच्या दरम्यान काही गोष्टी मांडल्या, काही गोष्टी ऐकून घेतल्या आणि त्यांनी मूळ जे आक्षेप नोंदवले त्याची दखल निवडणूक आयोगाने घेतली आणि याच्यानंतर सुद्धा आपल्याला संधी दिली जाईल असं निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे. आता सोमवारी अजित पवार गट हा आपली बाजू मांडेल आणि आपलं म्हणणं मांडताना ते पुन्हा तोच दावा करणार. इकडे बाहेर पत्रकार परिषदा घेत यांनी असं नाही, सुनील तटकरे असतील किंवा बाकीचे प्रफुल्ल पटेल असतील, यांनी हे सांगण्याला सुरुवात केलेली आहे की आमचंच कसं खरं आहे, आमचा दावा कसा खरा आहे, आमचा दावा कसा उचित आहे हे सांगण्याची त्यांची धडपड आहे ती पहिल्यापासून. हे बघा, सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, ही जी वैधानिक लढाई आहे ती 100% शरद पवार हे जिंकणार आहेत अशी सगळी चिन्ह आहेत, अशी परिस्थिती आहे. त्याचे कारण काय काय की संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष यांनी काही महिन्यांपूर्वी राजीनामा दिला आणि मग हा राजीनामा आम्ही स्वीकारणार नाही अशी जी कार्यकारिणीने मागणी केली आणि त्यांना राजीनामा परत घ्यायला लावला. तो त्या कार्यकारिणीमध्ये कोण होते? कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल होते, छगन भुजबळ होते, दिलीप वळसे पाटील होते, हे सगळे जण होते. आणि आता ते म्हणत आहेत की राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार नाही आहेत. दुसरीकडे एक पक्ष म्हणून जी संघटना मजबूत बांधायला पाहिजे ती शरद पवारांनी व्यवस्थितपणे बांधलेली आहे, होती आणि आहे. मग आता हे जे काही बाहेर फुटलेले आहेत लोक, मग ही जी फूट आहे ही आम्हाला मुळात मान्यच नाही असा शरद पवारांनी स्टँड घेतलेला. आणि नुसतं निवडणूक आयोगाला त्यांनी ते कळवलेलं नाही, त्यांचं म्हणणं मांडलेलं नाही, तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज त्यांनी राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्या विरोधात देखील याचिका दाखल केलेली आहे. याचा अर्थ काय की हे बघा, म्हणजे घड्याळाच्या चिन्हावर ह्या लोकांनी निवडणुका लढवल्या, एव्ही फॉर्म राष्ट्रवादी पक्ष संघटनेचे घेतले. मग असं असताना आता ते म्हणत आहेत की आम्हीच आता शरद पवारांना बाजूला सारून आम्हाला अध्यक्षपद हवंय आणि त्या पक्षाचा सगळा ताबा म्हणजे घड्याळाचं चिन्ह आम्हाला हवंय आणि ते पक्ष म्हणून सगळे अधिकार आम्हाला हवे. तर हे किती चूक आहे? तर हे सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या संदर्भात ज्या वेळेला 11 मेला निकाल दिला त्यावेळेला स्पष्ट केलेलं आहे. काय स्पष्ट केलेलं आहे हे बघा की विधिमंडळ म्हणजे हे बाळ आहे आणि पक्ष म्हणजे आई आहे. म्हणजे पक्ष संघटनेला जास्त महत्व आहे. म्हणून प्रदेशाध्यक्ष कोण, प्रतोद कोण, व्हीप काय याला अधिक महत्व आहे. मग बाकीचे विधिमंडळातले असतील किंवा संसदेमध्ये असतील त्यांना हा व्हीप पाळावाच लागतो. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला एकनाथ शिंदे असं म्हणाले की नाही नाही आमच्याकडे जास्त आमदार आहेत, आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विरोधात गेलेलो आहोत आणि बहुमत आमच्या बाजूने आहे, त्याच्यामुळे शिवसेना पक्ष हा आमचाच आहे, आम्ही काही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही असं त्यांनी सांगितलं. ते सर्वोच्च न्यायालयाने ते अमान्य केलेलं आहे 11 मेच्या दिवशी त्यांनी ज्या वेळेला निकाल दिला. परंतु
त्यांना अपात्र ठरवण्याची जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण केली पाहिजेत. आणि ती प्रक्रिया कोण पूर्ण करणार? तर ते विधानसभेचा अध्यक्ष, विधानसभेचे सभापती हे करणार, कारण की कायदा ते सांग. आता सर्वोच्च न्यायालय असो, निवडणूक आयोग असो किंवा विधिमंडळ असो, हे 3 स्वतंत्र कायदेशीर मंडळ आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार तर मोठे आहेत, हा भाग वेगळाच आहे, पण सर्वोच्च न्यायालय या दोन्ही निवडणूक आयोग आणि विधिमंडळाला डावलून परस्पर निर्णय देऊ शकत नाही. आणि मग तीच कायदेशीर हतबलता सर्वोच्च न्यायालयाने 11 मेला बोलून दाखवली होती. म्हणून राहुल नार्वेकर यांना सांगितलं की तुम्ही आता याविषयी निर्णय घ्या. मग तो घेत असताना तुम्ही पक्षांतर बंदीचा जो कायदा आहे आणि त्याची जी 10वी सूची आहे याचं भान बाळगा असे निर्देश दिलेले सर्वोच्च न्यायालयाने. आणि म्हणून मग राहुल नार्वेकर जे काही भरपूर मोठ्याचे कागदांचे खोके घेऊन बसलेले ते आता वेळ काढतात आहे. त्यांनी त्यांचं टाइम टेबल दिलेलं आहे. मग आता ज्या वेळेला अजित पवार गटाने देखील, जसं एकनाथ शिंदे यांनी शपथपत्र दाखल केले, उद्धव ठाकरे यांनी दाखल केले, तसे अजित पवार यांनी देखील कागदपत्र दाखल केले. मग आज ऍडव्होकेट सिंघवी यांनी असं सांगितलं की हे जे काही कागदपत्र, जे काही शपथपत्र दाखल केले ते काय लाखांच्या आसपास आहेत. म्हणजे ते आकडे नवीन नवीन येतात ते बघा. म्हणजे कधी 9,000, कधी 1,00,000, आज 1,00,000 असा आकडा आलेला आहे. तर त्या शपथपत्रांमध्ये अनेक मृत व्यक्तींच्या नावावरचे शपथपत्र, त्याच्यानंतर काही शपथपत्रांमध्ये जे पत्ते दाखवलेले त्या ठिकाणी ती व्यक्ती राहतच नाही, असं अनेक गोंधळाचं वातावरण आहे. आणि दुसरं ते ऍडव्होकेट सिंघवी यांनी जे सांगितलं की यांनी पक्ष संघटनेचं काही गृहीत धरू नका, आमच्याकडे आमदारांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळं म्हणजे आता आमचे महाराष्ट्रातले तर आमदार आहेत विधानसभेचे, विधान परिषदेचे, पुन्हा त्याच्यात भर पडलेली की नागालँडचे 7 आमदार सुद्धा आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे या एकूण आमदारांना जी काही मतं मिळालेली आहेत ती मते लक्षात घेऊन, त्याची संख्या लक्षात घेऊन हा पक्ष जो आहे तो आमच्या ताब्यात देण्यात यावा, असं म्हणणं मांडलेलं आहे अजित पवार गटाने. आणि ते किती हास्यास्पद आहे, म्हणजे कायदेशीर दृष्ट्या ते कसं सुसंगत नाहीये हे संघवी यांनी आज निवडणूक आयोगाला सांगितलं. अर्थात पूर्ण 2 तास हे याच्यावर चर्चा झाली. त्याच्यानंतर निवडणूक आयोगाने असं सांगितलं की ताबडतोब तर काही निकाल देता येणार नाहीये कोणत्या गोष्टीचा, दुसऱ्या गटाचं म्हणणं ऐकून घ्यावं लागणार आहे, कारण की ते याचिका करते. मुळातच याचिकाकर्त्याचं म्हणणं काय हे एकदा त्यांना ऐकून घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर याचिकाकर्त्यांनी म्हणणं मांडल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवार गटाला संधी दिली जाणार आहे. मग आता याच्यामध्ये एक लक्षात घ्या की कालापय किती गेला जाणार हेही प्रश्नचिन्ह आहेच आहे. आता सोमवारी म्हणे ते पुन्हा अजित पवार गटाला बोलवणार आहे, त्याच्यानंतर ते कधी निकाल देतील याच्यावर प्रश्नचिन्ह आहे. त्याचं कारण सरळ की कायदा तर सरळ सांगतोय शरद पवारांच्या बाजूचा आहे तो, परंतु निवडणूक आयोग देखील कुणाच्या तरी दबावाखाली काम करतो. जसं एकनाथ शिंदे यांच्या महाशक्तीमुळे एकनाथ शिंदे यांना एकदम महाप्रसाद मिळाला, धनुष्यबाण मिळालं, शिवसेना पक्ष हे नाव मिळालं, तसंच अजितदादा पवार यांना देखील मिळणार असं बाहेर बोललं जातंय, त्याच्यावर उघडपणे चर्चा केली जाते. मग मोदी शहांचा दबाव तिथं निवडणूक आयोगावर जर असेल तर ते तसंच होणार. आणि मग खरा जो न्याय आहे, खरा जो निर्णय आहे तो लोकसभेच्या निवडणुकीच्या मतपेटीमध्ये तो दिसून येईल. आता तो किती प्रमाणात दिसून येईल, त्याचं काय होईल हे अजून अंधारात आहे त्याचं भविष्य. परंतु शरद पवार यांना त्या अर्थाने जी सहानुभूती मिळायची ती अधिक मोठ्या प्रमाणात मिळेल. आणि मग आपली उद्धव ठाकरे यांची जशी फसगत झाली आणि महाशक्तीमुळे जी किमया एकनाथ शिंदे यांच्या कामाला आली, तसं आपल्या बाबतीत होऊ नये म्हणून शरद पवार यांनी पहिल्यापासून कुठलाही गाजावाजा न करता, त्याच्यावर फारशी वक्तव्य न करता त्यांनी एक मुळात निवडणूक आयोगाला सांगितलं की आमच्यामध्ये फूट नाही, तुम्ही जी काही याचिका दाखल केलेली आहे ती आमच्याकडे फूट नाही, काही लोकांना आमचं म्हणणं पटलं नाही म्हणून ते बाहेर गेलेले आहेत. आणि
आम्ही विधानसभा अध्यक्षांना असं सांगितलेलं आहे की यांना आम्ही पक्षातून काढलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना तुम्ही तो त्यांच्या बाबतीत जो निर्णय घ्यायचा तो तुम्ही घ्यावा आणि तो लवकरात लवकर घ्यावा, असा स्टँड शरद पवारांनी घेतलेला आहे. आता या कायदेशीर कडक अशा म्हणजे ज्या ज्या पद्धतीने काही एकमेकांवर जे काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न होईल त्याच्यामध्ये वेळ मात्र मोठा जाणार आहे आणि लवकरात लवकर निर्णय यावा असा शरद पवार गटाने ठरवलेला आहे. आणि म्हणूनच त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये सायमल्टेनियसली एक याचिका दाखल केलेली आहे. आता त्या याचिकेचा निकाल म्हणजे ती याचिकेचा संदर्भ निवडणूक आयोगाला तो घ्यावा लागणार आहे, कारण की आधीच्या प्रकरणामध्ये आपल्याला कान टोचले गेलेले आहेत. मग आपले जरी स्वतंत्र अधिकार असले, म्हणजे बघा निवडणूक आयोगाचा आयुक्ताची नेमणूक जी आहे ती राष्ट्रपतींच्या सहीने होत असते आणि मग राष्ट्रपतींच्या सहीने जरी होत असली तरी पंतप्रधान कोण आयुक्त असावं याची शिफारस करत असतात. म्हणजे हे सगळं जे आहे निवडणूक आयोगाचे अधिकार हे अबाधित जरूर आहेत, परंतु त्यांना कायदा बाजूला ठेवून ते निर्णय घेता येणार नाही, कारण की त्यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचा अंकुश असतो. आता हे सगळं लोकसभा निवडणूक कधी पार पडते, पुढे स्वायत्त संस्था स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कधी निवडणुका, विधानसभेच्या कधी निवडणुका, आणि मग त्याच्यामध्ये सगळे आपल्याला जास्तीत जास्त मतं पडतील आणि महाराष्ट्रामध्ये मिशन 45 आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिद्ध करता येईल. या दृष्टीने केंद्र सरकार आपापले अधिकार अगदी पडद्याआडचे हे सगळे वापरत आहे. तर बघूयात आता पुढे काय घडतंय ते. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. धन्यवाद.